नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 6वी कविता या झोपडीत माझ्या या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि आवडतील देखील। तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न आहे, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा। मुद्दे आहेत झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे। तर पाहूया, एक, झोपडीतील सुख काय आहे? ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे। महालातील सुख आहे झोपण्यासाठी मऊ बिछाने। 2, झोपडीतील सुख आहे देवाचे नाव नित्य गावे आणि महालातील सुख आहे कंदील व शामदाने यांची रोषणाई। दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा। झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना कोणकोणत्या भावना आहेत? झोपडीत गायची भीती नाही, सुखाने यावे सुखाने जावे, कुणावरही कुठलेही दडपण नाही। तिसरा प्रश्न, झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा। तर उदाहरणे आहेत, 1, निजावयास जमीन, 2, रात्री गगनातले तारे। प्रश्न चौथा, तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तर हा प्रश्न पाहूया, मौल्यवान वस्तू, दागदागिने, पैसे सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण कोणते? तर उत्तर काय आहे? तिजोरी। प्रश्न 5वा, काव्य सौंदर्य। यामध्ये अ, पाहुणी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर आहे, देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो, स्वर्गात सर्व सुखे असतात, सुख समाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे अशी कल्पना आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केलेले आहे। ते म्हणतात, माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे हे साम्राज्य आहे। झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्राला सुद्धा माझ्या सुखाचा हेवा वाटतो। यामध्येच आ, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। याचं उत्तर आहे, महालातील धन दौलत ही बंदिस्त असते, तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते, चोरी होऊ नये म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात। कवी म्हणतात, माझी झोपडी सदैव खुली असते, धन दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपाने बंद करावे लागत नाही, झोपडीला चोराचे भय नाही। या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त होतो। आता त्यानंतर झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा। आता या ठिकाणी 2 चित्र देखील दिलेले आहेत, तर हा संवाद आपण पुढे पाहूयात। झोपडी, मला साधेपणाने निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते। महाल, तुला दारिद्र्यात राहायची सवय आहे का? माझ्याकडे सगळं आहे, मी खूप थाटात आहे। झोपडी, मोठेपणाचा बडेजाव काय कामाचा? तू स्वतःला पहाऱ्यात कैद करून घेतोस, अंगणात झोपून ताऱ्यांकडे पाहणे किती आनंददायी आहे। महाल, कसले आनंददायी? माझ्याकडे झोपण्यासाठी मऊ गादी, रजई आणि झुंबरांचा लखलखाट आहे। झोपडी, हो, पण या सर्व नाशवंत गोष्टी आहेत। खरे वैभव म्हणजे मनाला वाटणारे सुख समाधान। माझ्याकडील माणसे आनंदाने व प्रेमाने राहतात, तुझ्याकडे येण्या जाण्याला कायम मज्जाव असतो आणि चोरांची कायम मनात भीती। महाल, हो ग ताई, मी हा विचारच नव्हता केला। झोपडी, हरकत नाही, शेवटी माणसांना निवारा देणे हे आपले काम, ते आपण चोख करूया, बडेजाव काय कामाचा? महाल, खरे आहे तुझे म्हणणे, मी आता तू सांगितलेस त्या मूल्यांचेच आचरण करीन।
आता यानंतर उजळणी यामध्ये तक्ता दिलेला आहे. उपमेय, आईचे प्रेम, उपमान, सागर. आता या ठिकाणी आपल्याला भरायला आहे तो तक्ता आहे उपमेय आंबा, उपमान साखर. आता या ठिकाणी उपमा कशी दिलेली आहे. आईचे प्रेम सागरासारखे असते. तशा प्रकारे आंब्याचा आहे आंबा साखरेसारखा आहे. उत्प्रेक्षा अलंकार. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच, तसेच आंब्याचं करायचं आहे आंबा म्हणजे जणू साखरच. त्यानंतर रूपक अलंकार. वात्सल्य सिंधू आई, तसंच आंब्याचा आहे साखर मधुर आंबा. तर अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला भरायचा आहे. आल्या लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या विषयाच्या पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.